काँग्रेस भाजपमध्ये आता संघर्ष वाढलाय। साटम यांची असलम शेख यांच्यावर टीका पाहायला मिळते। टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे, तर भाजपही संतापल्याचं चित्र असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर बॅरिगेटिंग आता पाहायला मिळते। महत्त्वाची बातमी, काँग्रेस विरुद्ध भाजप एक संघर्ष पाहायला मिळतो। असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलिसांच्या वतीने बॅरिगेटिंग पाहायला मिळते, तर काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष वाढतच चाललाय। साटम यांची असलम शेख यांच्यावर टीका आहे आणि त्या टीकेनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि भाजपही संतापल्याचं चित्र आहे। देवळी पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल। भाजपचे आमदार राजेश बकाने यांनी हा दावा केलाय। केंद्रात आणि राज्यात ज्यांची सत्ता तेच विजयी होणार, राजेश बकाने यांनी हे वक्तव्य केलंय। देवळी नगर परिषदेमध्ये मागील 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि पुलगाव नगर परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। त्यावेळेस मी आमदार नव्हतो, त्यावेळेस आमदार आहे। त्यावेळेस सुद्धा आम्ही ताकद लावून नगर परिषदा निवडून आणल्या। यावेळेस तर डबल इंजिन असल्यामुळे काही विषयच राहिलेला नाही आहे। पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे। दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांची पण मानसिकता तशीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।